नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तो हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी गाडीमध्ये बसते आणि अर्णव आपल्या हाताने तिला सीट बेल्ट लावतो. तेव्हा मात्र आता ईश्वरी थोडीशी घाबरलेली असते, कारण मागच्या वेळेस गाडीमध्ये बसल्यानंतर जे काही ब्रेक फेल असल्यामुळे गाडीचा मोठा अपघात झालेला असतो आणि हे सर्व मात्र आता त्या लावण्याने मुद्दाम घडून आणलेलं असतं. परंतु ईश्वरीला अजूनपर्यंत भीती वाटत असते, म्हणून ते आता अर्णव सरांना विचारते की सर, मी कायम जशी ऑफिसला बसने येते, मग तशी ॲटो किंवा बसने मी येऊ शकते का, येऊ का? तेव्हा आता अर्णव म्हणतो की आता काय झाले, बसने काय यायचं आहे तुला फ्रॉम इंदोर? अहो मी सुद्धा ऑफिसला जातो आणि मी जाताना तुला खाऊन नाही घेणार. त्यावर आता ईश्वरी म्हणते की सर, अहो थोडीशी भीती वाटते. म्हणून ईश्वरीचं मन अगदी घाबरल्यासारखं होत असतं. तेव्हा आता अर्णवच्या लक्षात येते, कारण मागच्या वेळेस जो अपघात घडलेला आहे तो क्षण मात्र त्याच्या डोळ्यासमोर येतो, ते दृश्य त्याला दिसते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की डोंट वरी, तू काही काळजी करू नको, मी अगदी सेफ चालवतो आणि अगदी लक्षात घे, कारण माझ्या कारचा कधीही आतापर्यंत अपघात झालेला नाही. आणि आता मुद्दाम तो ईश्वरीला टोमणा मारत म्हणतो की कधी कुणाची मी काच सुद्धा फोडलेली नाही, कारण आता अर्णवच्या गाडीची काच ईश्वरीकडून फुटलेली असते, त्यामुळे तू नक्की सेफ असेल. तेव्हा आता ईश्वरीला त्या क्षणाची आठवण होते, कारण जेव्हा तिच्याकडून गाडीची काच फुटलेली असते तेव्हा तिला सुद्धा थोडंसं हसू येतं. ती अर्णवकडे बघते आणि परत तो एक गोष्ट म्हणतो, कारण जेव्हा त्या ड्रायव्हरने चालत्या गाडीमधून उडी मारलेली असते आणि तो आता ईश्वरीला म्हणतो की हे बघ, चालत्या गाडीतून उडी मारण्याची सवय मला नाही. तेव्हा ईश्वरी आता खुश होत अर्णवकडे एकटक बघत असते. मात्र ईश्वरीला खूप असं हसू येतं आणि अर्णव मात्र इतका नॉर्मल पद्धतीत तो आता ईश्वरीशी बोलत असतो आणि त्याला खरंच आता ईश्वरीबद्दल खूप असं प्रेम आणि आपुलकी वाटत असते. म्हणून तो ईश्वरीशी इतके छान बोलत असतो आणि तो इतका छान वागतोय, बोलतोय, हे बघून आपल्या ईश्वरीला सुद्धा खूप असा आनंद होत असतो. आता ईश्वरी एकटक अर्णवकडे बघत विचारते की सर, अहो तुम्ही नेहमी असं का वागत नाही? तेव्हा आता अर्णव म्हणतो की नेहमी म्हणजे काय, नेमकं तुला काय म्हणायचं? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर, अगदी माणसांसारखं. तेव्हा आता अर्णव लगेच म्हणतो की मग मी माकडासारखा काय वर बसलो का? तर ईश्वरीला आणखीन हसायला येते. तेव्हा आता हसत हसत ईश्वरी विचारते की अहो सर, तुम्ही नेहमी असा मूडमध्ये का राहत नाही हो? असा मूड का नसतो तुमचा? आता अर्णवला राग येतो. अर्णव लगेच असं रागवल्यासारखं रुद्र अवतार करतो. तेव्हा आता ईश्वरी घाबरते. ईश्वरी म्हणते की सर, अहो चला, उशीर होतोय, अगदी लवकर, नाहीतर माझे बॉस माझ्यावर चिडतील. असे अर्णवकडे बघत ती मुद्दाम अर्णवला टोमणा मारत म्हणते. तेव्हा अर्णव पुन्हा आता ईश्वरीवर अगदी रागवल्यासारखं करतो. तेव्हा ईश्वरी मुद्दाम त्याला हसण्यासाठी, त्याचा राग अगदी शांत करण्यासाठी मुद्दाम चला चला असं आपला हातवारे खुणावते. तेव्हा मात्र आता जेव्हा ऑफिसमध्ये आता अर्णव आणि ईश्वरी सोबतच येतात, सर्वजण आता त्यांच्याकडे बघत असतात आणि प्रत्येकजण आता उठून सरांना गुड मॉर्निंग करतो. परंतु लावण्यासमोर पाहते तर काय, आता ह्या दोघांना एकत्र बघून लावण्याच्या पायाखालची जमीन हादरते. ती लगेच आता एकटक आता ईश्वरीकडे बघतच असते, म्हणजे नक्की ही ईश्वरी अर्णवच्या सोबत आली की काय असं तिला आता वाटतं. तेव्हा आता ईश्वरी आपली खुश असते. ईश्वरी म्हणते की सर, अहो तुम्ही तुमच्या गाडीपासून मला इथपर्यंत लिफ्ट दिली, त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. तेव्हा आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी अर्णवकडे बघून हसत असते, परंतु लावण्य मात्र आता हे जवळूनच बघत असते आणि हे बघून तिचा आणखीनच जळफळाट होतो. तेव्हा मात्र अर्णव आता ऑफिसमध्ये आपल्या कॅबिनमध्ये जात असतो, परंतु ईश्वरी एकटक त्याच्याकडे बघत असते. आणि मित्रांनो, आपल्या ईश्वरीला काहीतरी असं आज वेगळंच खास काहीतरी वाटत असतं, कारण आज तिला तिच्या सरांचं वेगळंच रूप असं पाहायला मिळतं, म्हणून ती स्वतःशी बोलत असते. तेव्हा अर्णव पुढे पुढे जात असतो, परंतु आता जेव्हा ईश्वरी त्याच्याकडे एकटक बघत असते तेव्हा तो सुद्धा थोडासा पुढे जातो आणि वळून मात्र परत तो ईश्वरीकडे बघतो. तेव्हा आता अर्णव मात्र मागे वळून ईश्वरीला म्हणतो की काय, तुला आता तिथपर्यंत लिफ्ट हवी आहे का? अगं कमॉन, फ्रॉम इंदोर. ईश्वरी देसाई, चला ऑफिसमध्ये, आत्ताच्या मीटिंगचे सर्व डिटेल्स मला दे, क्विक, लगेच. तेव्हा आता ईश्वरी खुश होत म्हणते यस सर, कारण इतक्या दिवसातून मात्र जो काही रागवणारा अर्णव सर आहे तर त्याचं इतकं छान रूप आता ईश्वरीला पाहायला मिळतं, त्यामुळे ती अगदी भारावून गेलेली असते. तिला आता इतका आनंद होत असतो, परंतु आता तिच्या मागे जेव्हा ही लावण्य उभी असते आणि लावण्याला मात्र आता हे सर्व बघून आणखीनच तिचा जळफळाट होतो. तेव्हा आता ईश्वरी लगेच इतकी खुश असते, ती लगेच आपल्या टेबलवर तेथे बसते आणि आपल्या गणूबाप्पाला अगोदर नमस्कार करते. आता लावण्य मात्र आता ईश्वरीकडे एकटक बघतच असते. तेव्हा मात्र आता लावण्य तिच्याकडे बघत मनात म्हणते की ही ऑफिसला कुठून आली
आणि तेवढ्यात आकाश लावण्याजवळ येतो आणि लावण्याला म्हणत असतो की लावण्य, हे बघ काही ऑफिसचे मीटिंगबद्दल डिटेल्स मी तुला पाठवलेले आहे, लगेच तुम्हाला मेल करून ते अकाउंट डिपार्टमेंटला फॉरवर्ड करायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर तू घाई कर आणि ते मेल वगैरे मला काही चेक करून तू परत लवकर दे. तेव्हा मात्र आता लावण्याचं लक्ष काही आकाशकडे नसतं. ती सारखी आता ईश्वरीकडे बघत असते. ईश्वरी मात्र आता फोन करून बोलत असते तर लावण्य सारखी तिकडे बघते, तर आकाश मात्र लावण्याकडे बघतो आणि तिला चुटकी वाजवत तो हॅलो असं म्हणतो आणि तिचं लक्ष वेधतो. तेव्हा आता विचारतो की काय लावण्या, अगं तुझं लक्ष कुठे आहे. तेव्हा आता लावण्य भानावर येते आणि म्हणते की काय कुठे, अरे माझं लक्ष तर नेहमी कामाकडेच असतं, त्यालाच फक्त मी पहिल्यांदा महत्त्व देते, फक्त माझंच लक्ष कामाकडे असते, परंतु येथे प्रत्येकाचं लक्ष हे कामाकडे नसतं, सगळ्यांचं तसं नाही, असे ती आता ईश्वरीकडे बघत अगदी रागाने म्हणते. आकाश म्हणतो की लावण्या काय ग, एवढं काय झालं तुला चिडण्यासाठी. तेव्हा आता लावण्याचा प्रत्येक राग ईश्वरीवर असतो आणि ते अर्णवचा राग सुद्धा आकाशवर काढते. लावण्य म्हणते की आपल्या ऑफिसमध्ये डिसिप्लिन हा नावाचा काही प्रकार उरलेलाच नाही. त्यावर आता आकाश विचारतो की काय तू कशाबद्दल बोलते. तेव्हा आता लावण्य म्हणते की मला एक गोष्ट सांग की AR कोण आहे. त्यावर आता आकाश म्हणतो की तो माझा भाऊ आहे. तेव्हा आता लावण्य म्हणते की हे बघ एक गोष्ट आकाश लक्षात घे, AR हा सात्विक फॅशनचा CEO आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं, दॅट्स व्हॉट. तेव्हा आता लावण्य म्हणते की मी तुला असं समजावते की येथे जे काही सर्व एम्प्लॉई आहे तर त्यांनी मात्र ARच्या अगोदर यायला नको का, कारण आज मात्र ईश्वरी अर्णवच्या सोबत आलेली असते, हे काही हिला देखवलेले नसतं. येथे काही एम्प्लॉई असे आहेत की त्याच्या बरोबरच ऑफिसला येतात. तेव्हा आता आकाश मात्र ईश्वरीकडे बघतो आणि आकाशच्या आता लावण्याला नेमकं काय म्हणायचं आहे, ती कुणावर राग काढते हे सर्व काही लक्षात येते. लावण्याची बडबड सुरू असते की जेवढा जो काही डिस्टन्स मेंटेन व्हायला हवा तेवढा तर होतच नाही. आकाश मुद्दाम आता लावण्याला विचारतो की मला एक गोष्ट सांग की नक्की तू हे खास करून कुणाबद्दल बोलते. तेव्हा लावण्याला इतका राग येतो आणि रागाने ती आकाशची बोलायला जाणार तोच लगेच ती रागा ईश्वरीकडे बघत आतमध्ये निघून जाते. तेव्हा आकाश आता ह्या लावण्याकडे बघतो आणि एवढं हिला चिडण्यासाठी काय झालं असेल असं तो स्वतःशी म्हणतो, परंतु ईश्वरी मात्र आता लावण्याचं जे काही रागाने ती बघत आहे त्याकडे बघत असते आणि आता ती सुद्धा ॲटिट्यूड मध्येच आता त्या लावण्याकडे बघते. त्यानंतर आता इकडे घरी जेव्हा त्या नम्रताला सांगत असते की ह्या ज्या साड्या मी तुला दाखवलेल्या आहेत ह्या पॅक करायच्या आणि त्या दामलेबाई यांना निघून द्यायच्या. तेव्हा आता नम्रता म्हणते की हो मी नक्कीच देऊन येते. तर जेव्हा ते म्हणते की खरंच माझी नऊ तर खूपच गुणाची आहे ग. आणि तेवढ्यात आता राकेश दरवाजात येतो आणि येऊ का आत्या असं दरवाजातूनच उभं राहून म्हणतो. तर आता राकेशला बघून आत्याला तर आनंदच होतो. तर आता आत्या म्हणते की हो ना राकेशजी या, आहो आतमध्ये या. तेव्हा आता राकेशने हातामध्ये नवीन कपाशाचा सेट आणलेला असतो आणि तो आत्याला म्हणतो की हे घ्या तुमच्यासाठी, कारण काल तुमचा कप माझ्याकडून फुटला होता. तेव्हा आता आत्या विचारते की हे काय. तर आता राकेश म्हणतो की अहो आत्या काल कप फुटला ना म्हणून तुम्हाला हा कपाशाचा सेट तुमच्यासाठी. तेव्हा आता जयवात्या म्हणते की अहो राकेशजी काय हो तुम्ही, फक्त एक कप तुमच्याकडून फुटला आणि तुम्ही लगेच कपाशांचा सेट घेऊन आलात आणि अहो आमच्या हातातून सुद्धा कप फुटत असतात. ईश्वरी आहे ना, ईश्वरी मात्र ह्या कामामध्ये अगदी माहीर आहे. आणि हे बघा तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका राकेशजी, हे कपाशाचा सेट आहे तर तुमच्यासाठी घेऊन जा. तर राकेश म्हणतो की अहो आत्या असं काय करतात, मी फक्त एकटा माणूस, मग मला इतका मोठा सेट काय कामाचा, आणि जर तो आपल्या घरामध्ये राहिला तर त्याचा उपयोग होईल, त्यामुळे हे बघा ठेवून घ्या, मला काही वाईट असं नाही वाटणार. तेव्हा आता जयवात्या ठीक आहे असं बोलून तो सेट ठेवून घेत आणि जर आता मी हे ठेवून घेतलं नाही तर तुमचं मन मात्र तुम्हाला खात राहील हे मला माहिती आहे. त्यामुळे आत्या आता तो सेट ठेवून घेते, कारण तुमचा स्वभाव मी चांगला ओळखलेला आहे. तर राकेशजी हसतो आणि क्या बात है आत्या, इसी बात पर एक कप चहा हो जाए. आत्या तर आणखीनच खुश होत आणि राकेश परत म्हणतो की आज मात्र चहा तुम्ही नाही करायचा, मी मात्र माझ्या हाताने चहा बनवेल आपल्या सर्वांसाठी आणि आता ह्या नवीन आणलेल्या कपात तो चहा पण घेऊया. तेव्हा नम्रता म्हणते की अहो राकेशजी राहून द्या मी करते. तर आता राकेश म्हणतो की नाही नम्रताजी, आज फक्त तुम्ही तुमच्या घशाची काळजी घ्या, बाकी जे आहे ते सर्व मी करतो. चहा सुद्धा व्यवस्थित खास मी तुमच्यासाठी बनवतो आणि एरवी तर आजपर्यंत मी तुमच्याच हातचा चहा पितोय, मग आज तर तुम्ही माझ्या हातचा
हा पिऊन तर बघा कसं वाटतं ते तुम्हाला. तेव्हा आता राकेश मुद्दाम नम्रता आणि आत्याच्या पुढे पुढे करत असतो. मस्त अगदी आलं घालून मी चहा करतो, अगदी घसा तुमचा मस्त असा वाटेल तुम्हाला. आणि हे बघा स्वार्थासाठी मी काही पण करू शकतो असे मात्र राकेश आता बोलून जातो. तेव्हा आता लगेच आत्या विचारते की म्हणजे काय, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा आता राकेश मुद्दा म्हणतो की चहाबद्दल मला म्हणायचं, कारण चहा तर मलाच प्यायचा होता आणि हे सर्व माझ्याच बद्दल चालले असं मला म्हणायचं होतं आणि मी आलोच असे बोलून तो आतमध्ये जायला निघतो. परंतु जयू आत्या म्हणते की राकेशजी अहो मी आतमध्ये येऊ का तुम्हाला डबे दाखवण्यासाठी. तेव्हा आता राकेश म्हणतो की नाही आत्या, तुम्ही फक्त बसून राहायचं, मी तुमच्यासाठी छान मस्त असा चहा करून घेऊन येतो, फक्त आरामात येथे बसून गप्पा मारा, तोपर्यंत लगेच गेलो आणि आलो असे बोलून आता राकेश आत्याला खुश करून मात्र आतमध्ये जातो. आणि आता ही आत्या बिचारी ह्या राकेशच्या अगदी स्वभावात अडकून जाते. तिला असं वाटतं की राकेश खरंच किती चांगला आहे. तेव्हा आता लगेच राकेश आतमध्ये येतो, त्याचा नक्की काहीतरी आता प्लॅन असतो. तेव्हा जयू आत्या हळूच नम्रताला म्हणते की नमू अगं बघितलंस ना, एक साधा कप फुटला तर ह्या माणसाला किती अपराधी वाटतं आणि आजकालच्या जगामध्ये इतकी चांगली माणसं असतात यावर खरंच माझा विश्वास नाही बसत. तेव्हा आता लगेच नम्रता म्हणते की हे बघ आत्या जरा जास्तच चांगलं असं नाही का वाटत, कारण एखादा माणूस असा इतका चांगला कसा वागू शकतो बरं, हा प्रश्न मला कधी कधी पडतो. तेव्हा जयू आत्या म्हणते की अगं तेच तर मी म्हणते, संत माणूस एकदम संत. तेव्हा मात्र नम्रता आणि जयू आत्या ह्या राकेशवर अगदी खुश होतात, त्याच्या अगदी स्वभावावर त्या जातात. तेव्हा मात्र आता राकेश आतमध्ये किचनमध्ये आलेला असतो आणि त्याचा आता काहीतरी असा परफेक्ट प्लॅन असतो आणि आता तो किचनकडे बघतो आणि किचन मात्र इतकं टापटीप त्याला दिसतं, म्हणून तो परत आता आत्याकडे येतो. आत्याला म्हणतो की अहो किचन तर खरंच तुम्ही किती असं टापटीप ठेवलेलं आहे हो. तेव्हा या दोघी मात्र गप्पा करत असतात आणि हे बघा तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की माझी आई नेहमी मला असं म्हणायची की स्वयंपाक घराकडे बघून कळतं, जितकं किचन नीटनेटकं तितकंच त्या बाईचं मन निर्मळ असतं. तेव्हा आता तर आत्याची स्तुती करताना आता आत्याला इतका आनंद होतो. आत्या म्हणते की काय हो राकेशजी उगाच तुम्ही तारीफ करतात माझी. तेव्हा आता राकेश म्हणतो की अहो नाही, मी उगाच तारीफ नाही करत, मी तुम्हाला खरंच सांगतो, कारण आत्तापर्यंत इतकं नीटनेटकं किचन मी आत्तापर्यंत बघितलं नव्हतं. त्यावर आता नम्रता आणि आत्या लगेच खुश होतात. तर आत्या खुश होऊन आता या राकेशला थँक्यू म्हणते. आणि हे बघा माझं एक तत्व आहे, कारण जेथे कोणतीही वस्तू मी घेतली तर जिथल्या तेथे असते, म्हणजे अंधारात जरी एखादा माणूस किचनमध्ये गेला तरी सुद्धा ती वस्तू त्याला अगदी व्यवस्थितच सापडते. आणि आता मात्र एक गोष्ट पहा की माझा दम्याचा जो काही पंप आहे नेहमी तुम्हाला फ्रीजवरच सापडेल, कारण दम्याचा पंप आता ह्या राकेशला लपवायचा असतो आणि नेमकं आत्याने तो पंप कुठे ठेवलेला आहे हे त्याला काही माहिती नसतं. आणि आता मात्र आता हे पंप कुठे ठेवलेला आहे हे कारण मात्र आत्याकडून शोधून घेण्यासाठी मात्र तो आता आत्याची स्तुती करतो आणि आत्या जे काही आहे ते अगदी परफेक्ट खरं बोलून जाते. आता राकेशचा जीवात जीव येतो, कारण तो फ्रीजवर पंप आहे हे राकेशला दिसते आणि तोच पंप आता त्याला लपून ठेवायचा असतो. आत्या म्हणते की माझ्या पंपाची जागा मी कधीही बदलत नसते. तेव्हा राकेश आता हे बघून अगदी खुश होतो आणि आत्याला म्हणतो की हो ना आत्या, अगदी खरं आहे बरं का, तुमच्या सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागी असते तर काम मात्र अगदी सोपं होऊन जातं. खुश होऊन लगेच तो पंप घेण्यासाठी तिकडे फ्रीजकडे येतो आणि फ्रीजवर ठेवलेला तो पंप आहे तो उचलतो आणि तो पंप लगेच आता तो आपल्या खिशामध्ये घालतो आणि किचनमध्ये चहा करण्यासाठी निघून जातो. तेव्हा मात्र आता लगेच आत्या आणि नम्रता ह्या साड्या अगदी त्या व्यवस्थित पॅक करत असतात आणि त्या दोघींचं मात्र आता हे राकेशकडे लक्ष नसते. त्यानंतर आता इकडे आता अर्णव ऑफिसमध्ये असतो आणि समोरच आता सोफ्यावर ते ईश्वरी बसलेली असते. ईश्वरी मात्र आपल्या कामामध्ये अगदी व्यस्त असते. ती कामामध्ये काहीतरी तिचं काम सुरू असतं, परंतु अर्णवचं एकटक लक्ष आता ईश्वरीकडे असतो. तो ईश्वरीकडे बघून अगदी इतका छान विचार करत असतो आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी असे वेगळीच भावना ईश्वरीबद्दल आता निर्माण झालेली असते, कारण इतका रागीट अर्णव आता ईश्वरीसोबत इतका छान वागायला लागलेला असतो आणि सारखा तो समोर ईश्वरी बसलेली आहे म्हणून तिच्याकडे एकटक बघत असतो. आणि तेव्हा मात्र जी आपल्या आईची सिलाई मशीन आहे ती समोरच ठेवलेली असते. अर्णव उठतो आणि त्या मशीन जवळ येतो आणि एकटक त्या मशीनकडे तो बघत असतो आणि त्या मशीनवर ईश्वरीने जे कापड शिवलेलं आहे तर ते कापड हातामध्ये घेतो आणि त्यावरून प्रेमाने असा हात फिरवत तो ईश्वरीकडे एकटक बघत असतो. ईश्वरी बिचारी आपली कामामध्ये मग्न असते, तिचं काही अर्णवकडे लक्ष नसते. तेव्हा आता ईश्वरीचं काम लगेच पूर्ण होते आणि ईश्वरी लगेच आता उठते आणि आता ती अर्णवला म्हणते की हे बघा सर, मी माझं काम पूर्ण केलेलं आहे, सर्व
सर्व नोट्स मी काढून ठेवलेल्या आहेत, नवीन कॅटलॉग बद्दल सर्व नोट्स झालेले आहेत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्राइस लिस्ट प्रमाणे मी क्रायटेरिया सुद्धा केलेले आहे. आणि अहो सर मला असं वाटतं की आपण रंगाबद्दल सुद्धा क्रायटेरिया करू शकतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो ऑलरेडी आणि करून घे म्हण. तेव्हा मात्र अर्णव कसलाही विचार न करता ईश्वरीला करून घे असं जेव्हा बोलतो तेव्हा ईश्वरीला आश्चर्याचा धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की सर अहो मी फक्त तुम्हाला सुचवलं आणि तुम्ही लगेच तयार सुद्धा झालात. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो कारण मी तयार झालो नसतो तर कंटिन्यू तुझी ही कायमची बडबड तर सुरू राहिली असती आणि मला कन्व्हिन्स करण्यासाठी कमीत कमी एका शॉटचे तू 10 पॉइंट सांगितले असते. तर ईश्वरीला हसू येते आणि खुश होऊन ती आता म्हणते की हो ना सर ते तर आहेच. तर अर्णव म्हणतो की हे बघ आता मी तुझं सजेशन हे स्वीकारलं आणि लगेच त्यावर उत्तर सुद्धा दिले तरी सुद्धा त्यात तुला काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो तुम्ही सजेशन मान्य करता ते पण चिडून आणि जर तुम्ही नाही म्हणाला असता तर ते सुद्धा चिडूनच म्हणाला असता. तेव्हा मला तुम्ही चिडून काय बोलले असते की तुला स्वतःचं डोकं वापरण्यासाठी कोणी सांगितले होते. आणि आता म्हणतात तर अर्णव लगेच म्हणतो की झाली जी एकदाची बडबड सुरू आणि कुठे शिकली असं जेव्हा तो विचारतो तेव्हा आता ईश्वरी खुश म्हणते की सर बडबड बचपन से ही. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की हे पग बडबड कुठे शिकली हे माहिती नाही मला, तू ते विचारायचं नाही परंतु तू टीचिंग कुठे शिकली हे तुला विचारतो आणि बडबड ही तुझं डिफॉल्ट सेटिंग आहे मला माहिती आहे. तेव्हा आता ईश्वरी खुश होऊन म्हणते की अहो सर मला फक्त शिलाई काम नाही तर भरतकाम आणि विणकाम सर्व काही येते. कसे आहे की अहो सर आमच्या इंदोरला खूप थंडी असते आणि मग स्वेटर विणायला मी शिकले. तेव्हा आता अर्णव म्हणतो की टीचिंग बद्दल विचारलं. अगं ईश्वरी देसाई तू टीचिंग कुठे शिकली. तेव्हा आता ईश्वरी हसते आणि म्हणते की अहो सर ते शाळेत शिकले. कसे आहे हे बघा मला होम सायन्सचा विषय. परंतु अर्णव तिला पुढचं बोलून देत नाही आणि स्टॉप असे म्हणतो. ईश्वरी देसाई कळलं मला असे म्हणतो. नाहीतर तू मला परत सांगत बसशील शाळेचं नाव काय, मग त्याच्या आईचं नाव काय, नंतर प्रिन्सिपलचं नाव काय, नंतर त्याच्या आईचं नाव काय, सर्व काही विचारत बसशील. कुठल्या रूटने जायची आणि कुठल्या सिटी बसने जायचे हे जे बेसिक आहे ना ते सर्व ऑलरेडी तुम्हाला सांगत बसतील परंतु ऑलरेडी मला कळालेलं आहे त्यामुळे आता जरा स्टॉप राहा. तर ईश्वरीला हसू येतं आणि ती परत म्हणते की सर आता फक्त बघतच राहा तुम्ही एका घंट्यानंतर मी सर्व काही एका रंगाबद्दल कसं कॅटेगरी करून आणते लक्षच द्या. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ फ्रॉम इंदोर जेव्हा तू बडबड करत असते ना तेव्हा मात्र तुला वेळेचं भान नसतं. एका तासाच्या आत तू हे सर्व कसं करणार आहे बरं. आता नेमकं लंच टाइम होऊ शकतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो तरी सुद्धा मी सर्व करू शकते कारण तसंही आज माझ्या जेवणाला सुट्टीच आहे, मी लगेच जाते आणि करून आणते. आलेच मी असे बोलून ईश्वरी धावतच जाते. तर अर्णव एकटक तिच्याकडे बघत असतो. तेव्हा अर्णव आता ईश्वरी जे म्हणलेली असते की जेवणाला सुट्टी आहे तर आता तो विचार करतो हिच्या जेवणाला का सुट्टी असेल, नेमकं काय असेल आज. तेव्हा विचारत असतो का जेवणाला का सुट्टी असेल आणि तेवढ्यात आता तो पिओन आहे तर तो अर्णवसाठी कॉफी घेऊन येतो आणि टेबलवर ठेवतो. तेव्हा मात्र अर्णव त्याला बोलावतो आणि विचारतो की आज काय आहे की जेवणाला का सुट्टी आहे. आणि मला एक कळत नाही की ऑफिसमध्ये आल्यानंतर माणूस का जेवत नसतो त्या दिवशी नेमकं काय होतं. तेव्हा आता लगेच तो पिओन म्हणत असतो की सर जेव्हा आपण जेवणाचा डब्बा घरी विसरतो त्या दिवशी मात्र आपण जेवणाला ऑफिसमध्ये सुट्टी देतो आणि त्यामुळे कधी कधी जेवणाला दांडी होते. तर अर्णव त्याला विचारतो की मग तू जेवत नाही का. तेव्हा मात्र आता तो पिओन म्हणतो की सर जर कधी असे झाले तर मात्र मी कॅन्टीन मध्ये जेवतो. तेव्हा अर्णव आता त्याला जायला सांगतो. तेव्हा आता तो गेल्यानंतर अर्णव विचार करतो की कॅन्टीन. आता अर्णवच्या डोक्यामध्ये काहीतरी ईश्वरीबद्दल प्लॅन येतो. त्यानंतर मात्र आता इकडे लावण्य तर इतकी तिचा जळफाट होत असतो कोणत्याही कामाकडे आता तिचं लक्ष लागत नाही. आता ईश्वरी जे काही अर्णवला थँक्यू म्हटलेले असते की सर तुम्ही तुमच्या गाडीतून मला इथपर्यंत लिफ्ट दिली त्याबद्दल थँक्यू. आता तेच जे काही ईश्वरीचं बोलणं आहे तर सारखं तिच्या ते समोर आलेलं असतं. बोलणे सारखे आठवून तिला अगदी जळफाट तिचा होत असतो. तेव्हा आता आपल्या कॅबिन मध्ये आपल्या टेबलवरील इकडच्या तिकडच्या वस्तू ती रागाने फेकून देते आणि तेवढ्यात मात्र तिथे व्यायाम येते. व्यायाम विचारते की लावण्य काय झालं, तू काय इतकी रागवलेली आहे. अगं प्लीज लावण्य स्टॉप इट. तेव्हा आता लावण्य म्हणते की ती स्टुपिड क्लास मुलगी आहे ना ती ईश्वरी देसाई आणि आता मात्र तिचा चेहरा सुद्धा मला डोळ्यासमोर सहन होत नाही म्हणून आता लावण्य खूप रागवलेली असते. तर व्यायाम तिला म्हणत असते की अहो मॅडम पण असं रागराग करून ती ऑफिसमध्ये
काही जाणार आहे का? आता लावण्य मात्र व्यामोरच चिडलेली असते आणि तिलाच ती शांत राहण्यासाठी सांगते. ती तिलाच म्हणते की हे बघ, तू मला अक्कल शिकू नकोस. मी फक्त तुला एक छोटस काम दिलं होतं, ते काम सुद्धा तुला नीट करता आलं नाही आणि येथे उभा राहून मात्र तुम्हाला सल्ला देतेस का नको ते विषयावर. आता व्याम म्हणते की सॉरी लावण्य, खरंच माझे चुकलं आणि आता यापुढे मात्र मला काही तू काम सांग, ते काम मी नीट व्यवस्थित करते की नाही ते बघतच राहा. तेव्हा आता लावण्याला अर्णवने जे काही सांगितलेले आहे की टर्मिनेशन लेटर लगेच तयार ठेव, कारण एखाद्याला मात्र काम, जे काही एखाद्याचं काम आपल्याला इतकं आवडलेलं असतं, कारण एखाद्या क्लायंटचं प्रेझेंटेशन आपल्याला इतकं आवडल्याबद्दल आपण काय करतो. आणि हे सर्व आता लक्षात आल्यानंतर लावण्य म्हणते की हो ना सांगणार, मी खूप सोपं असं काम सांगणार आहेस. व्यामला म्हणत असते की तू लगेच आता एक लेटर आहे तर ते ट्रॅप करायला घे. तेव्हा आता सॅम विचारते की काय लेटर, आणि व्याम विचारते की अहो लेटर पण कुणासाठी लेटर हे करायचं ट्रॅप. तेव्हा लगेच आता लावण्य म्हणते की अगं ईश्वरीसाठी, म्हणजे तिने इतके वर्ष बंद पडलेलं ते मशीन सुरू केलं, त्यामुळे तिला अप्रिशिएट करायला नको का, त्यामुळे तिला ऑफर म्हणून सात्विक फॅशन तर्फे अप्रिशिएशन लेटर आपण तिला द्यायचं. आता रागाने मात्र ही व्याम वैतागून विचारते की पण का तिला हे लेटर आपण द्यायचं. अगं लावण्य, अचानक तुला इतकं काय झालं, कारण आतापर्यंत तर तू इतकी रागावलेली होती आणि आता लगेच इतकी कशी बदलली. आता लावण्य म्हणते की हे बघ व्याम, अगं पूर्णपणे ऐकून घे, मी तुला काय सांगते ते त्याकडे लक्ष दे. तेव्हा लावण्य सांगायला सुरुवात करते की त्या मुलीच्या कामाबद्दल आपण तिला एक छोटस गिफ्ट द्यायचं. तेव्हा आता व्याम विचारते की गिफ्ट, तर लावण्य म्हणते की हो यस गिफ्ट द्यायचे. तिला आपण पूर्ण आठवड्याची सुट्टी द्यायची आणि ती स्टुपिड आहे, ती मुलगी स्टुपिडच आहे, ती लगेच सुट्टीवर जाईल आणि पुढच्या 7 दिवसामध्ये त्या मुलीला AR पासून कसं लांब करायचं हे मात्र मी बघते. आता लावण्याचं हे डोकं आता जे काही आहे तो प्लॅन ऐकून मात्र व्याम म्हणते की खरंच लावण्य काय सुपर डोकं चालवलंस ग. तेव्हा लावण्य म्हणते की हो, त्यामुळे तू आता लगेच पटकन हात चालव आणि लेटर मात्र तू टाईप करायला घे गो. तर लगेच व्याम खुश होऊन लेटर टाईप करायला निघून जाते. आणि ईश्वरी देसाई, आजपर्यंत तू ARच्या कार पर्यंत पोहोचली, त्यामुळे काही जरी झालं त्याच्या मनापर्यंत मी तुला नाही पोहोचून देणार आणि कधीच नाही असे मात्र आता लावण्य ठरवते. त्यानंतर आता आपल्या कॅबिन मधून अर्णव आणि आकाश बाहेर येतात. तेव्हा अर्णव सर्व स्टाफला म्हणत असतो की हे बघ, जे काही सांगतो ते ऐकून घ्या आणि सगळ्यांना माझ्यातर्फे आज एक सरप्राईज आहे, कारण आज ईश्वरीने डब्बा आणलेला नाही हे मात्र आता अर्णवला माहिती असतं आणि त्यासाठी मुद्दाम तो हे प्लॅन करतो. तेव्हा अर्णव सर्वांना सांगत असतो की माझ्या आईचं खूप जुनं मशीन आज पुन्हा सुरू झालं, त्याच्या आनंदात आज सर्वांना माझ्यातर्फे लंच दिला जाईल. तेव्हा हे ऐकून ईश्वरी आणखीनच खुश होत. सी इज टुडेज लंच ऑफ मी, म्हणून सर्वजण आता लगेच खुश होत टाळ्या वाजवतात. आणि आता मला असं म्हणायचे आहे की आपल्यामधील काही असे एम्प्लॉई आहे तर ते मात्र स्वतःचा डब्बा आणण्यासाठी विसरतात आणि त्यामुळे अशा एम्प्लॉईसाठी मात्र माझ्याकडून ह्या आपल्या कॅन्टीन मधून तीनदा म्हणजे महिन्यातून 3दा डब्बा दिला जाईल. तेव्हा मात्र हे ऐकून ईश्वरी आणखीनच खुश होते आणि अगदी जोराने ती टाळ्या वाजवत असते. सर्व स्टाफ सुद्धा इतका खुश होतो आणि अर्णवने फक्त हे ईश्वरीसाठी केलेलं असतं. सर्व स्टाफला जेवण आता दिलेले असते. त्यानंतर आता इकडे नम्रता बाहेर केव्हा निघून जाते याची मात्र आता हा राकेश थोडासा बाजूला उभा राहून वाट बघत असतो. पर्यंत आता नम्रता निघून गेलेली असते, परंतु आत्या म्हणते की नमो तोपर्यंत दामलेबाईंना हे साड्या देऊन येईपर्यंत मी तिच्यासाठी काहीतरी खायला बनवते. आणि खरंच माझी नमो खरंच खूप गुणाची आहे, परंतु ती इशू मात्र कामना काचकी आणि दुश्मनम को नाचकी. आणि तेवढ्यात मात्र राकेशने जो काही तो फवारणी करण्यासाठी जो माणूस बोलावलेला असतो तर समोर येताना मात्र राकेशला दिसतो आणि राकेश त्याचीच वाट पाहत असतो. नमू तर आता बाहेर गेलेली असते आणि आत्या मात्र घरात एकटीच असते आणि ह्या संधीचा तो आता फायदा करून घेतो. तेव्हा तो माणूस पुढे येतो आणि राकेश आता त्याला लांबूनच अगदी हात वर करतो, इशारा करून मात्र त्याला त्या रूम मध्ये जायला सांगतो. तेव्हा तो माणूस आता राकेशला डन करून आतमध्ये लगेच आपली फवारणी द्यायला सुरुवात करतो आणि आत्याला मात्र आता धुराचा खूप असा त्रास होतो. तिला अस्थमेचा अगोदरच त्रास असतो आणि पंप सुद्धा आता ह्या राकेशने आपल्या खिशात लपवलेला असतो. तेव्हा तो माणूस बाहेरच फवारणी करत असतो, परंतु राकेश त्याला आतमध्ये जाऊन फवारणी करायला खुणावतो. त्यानंतर आता इकडे ईश्वरी सरांना विचारते फॉरगेटफुल म्हणजे भूल अक्कड ना. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की हो काही लोक असतात ना असे फॉरगेटफुल भूल
अक्कड आणि हे फॉरगेटफुल एम्प्लॉई रोजच असे टिफिन विसरायला लागले तर जे ऑफिस त्यांना फ्री मध्ये लंच देते तेच ऑफिस त्यांना फाय नाही करू शकत आणि कंपनीने मात्र त्यांची काळजी करायलाच हवी, केअरलेस घ्यायलाच हवी। आणि चला आता जे काही मी तुम्हाला लंच ऑफर दिलेली आहे तर चला सर्वांनी एन्जॉय कर। तेव्हा ईश्वरी खुशून यस सर असं म्हणते। तेव्हा आता अर्णव आपल्या कॅबिन मध्ये परत निघून जातो तर आता तेथे दुसरी एम्प्लॉई असते तर ती ईश्वरीला खुशून म्हणते की ईश्वरी खरंच किती मस्त ना, आपल्यासाठी आता फ्री असं लंच। तेव्हा आकाश मात्र विचारत पडलेला असतो। आकाश विचार करतो की दादाला नेमकं अचानक आज काय झालं असेल, तो इतका असा शांत आणि इतकं मनमोकळेपणाने हे सर्व कसं करू शकतो। आज तर त्याची कमालच आहे कारण सगळ्यांना त्याने फ्री लंच दिला। मात्र आता दुसरी एम्प्लॉई आकाशला म्हणते की चला आकाश सर चला लंच टाइम, आपल्याला वेळ झालेली आहे, लंचला जायचं, आज तुम्ही आमच्या बरोबर लंच करा। तेव्हा आकाश तर खुशून लगेच तयार होतो आणि चला असे म्हणतो। तेव्हा आता सर्वजण आता एकत्र लंच करायला जातात तर ईश्वरी आता हे सर्व बघून आणखीनच खुश होते, तिला खूप असा आनंद होतो। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ईश्वरी मात्र काम करत असते, ती काही लंच साठी गेलेली नसते आणि अर्णवने मात्र तिच्यासाठी सर्वांना फ्री असं लंच दिलेलं असतं आणि तो बाहेर येतो, ईश्वरीला आता तेथे काम करताना बघतो आणि तो मात्र आता ईश्वरीवर खूप असा रागवतो। ईश्वरीला म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे तुझा, आज लंच माझ्यातर्फे आहे म्हणून तुला मुद्दाम जेवायचं नसेल, प्रत्येक वेळेस तुझा इगो कसा काय मध्ये येतो। तेव्हा आता ईश्वरीला हे कळत नाही की सर नेमकं का चिडले असेल, ती आता अगदी एकसारख्या विचारात पडलेली असते। त्यानंतर मात्र आता इकडे लावण्य जे काही ईश्वरीचं तुझं हे अप्रिशियन्स लेटर आणि ते लेटर आता ईश्वरी समोर ती फाडते आणि आता त्या कागदाच्या चिठ्ठ्या मात्र ती ईश्वरीच्या हातामध्ये देते। ईश्वरीला म्हणते की खरं तर ह्या कागदाचे जे तुकडे आहेत तितकी सुद्धा तुझी लायकी नाही। तेव्हा आता ईश्वरी सुद्धा आता ह्या लावण्याकडे बघत असते। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।